अंधारला मना मनात उजेड त्याने पेरला फिरविला मायेचा हात ओलावा त्याने वाटला सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा पेटा घातला दिसाला रातीला राहिला साथीला दुरावा कुणाला ना दिला करती सारे मुजरा हा आभाळ माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस बाप माणूस बाप माणूस बाप माणूस बाप माणूस जिरारा 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 टनक टनक खडकाचा नरम नरम गाभा वाघाच्या ह्या चालीचा तोरा तोबा तोबा चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा आभाळा होती हा अमाप माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस 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 बाप माणूस. कितीही काही झालं तरी रघुदा भाऊ आहे आमचा. पण मी काय म्हणतो, त्याला एकदम मोठी जबाबदारी देण्यापेक्षा छोटी छोटी कामं सांगायला काय हरकत. तू बोलतोयस तसं घडावं असं मला पण वाटतंय. प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट. आता तू ऑल द बेस्ट म्हटलीस म्हटल्यावर त्याच्या बाबतीत नक्कीच काहीतरी घडणार. ही बॅग मला कशी काय दिसली नाही. अगं आहे ते बॅगला हात नको लावू. अगं अरे हिर काय आयो आहे एवढे पैसे कुठून आले. अरे तेच तर मी तुला विचारते ना. हा मी सांगतो तुला, आबाच्या कपाटातून पैसे काढलेस का नाही तू. हे म्हणजे पैसे आबाचेच आहेत. नाहीतर तायडेनं आबाला सांभाळायला पैसे दिले असतील. तुला तर माहित आहे आपल्या तायडेचं काम केवढं मोठं आहे. पैसे असतात तिच्याकडे, एवढे दिले असतील आबाला सांभाळायला. तू नको टेन्शन. अरे पण एवढं पैसे घरामध्ये ठेवायचं म्हणजे. अगं त्याचं कारण तुला आबा किंवा तायडेच सांगू शकते. हा बघ, तुझ्या नादात मी आब्याचा ऍक्सिडेंट झाला ते विसरूनच गेलो. हा येतो मी. अरे तू त्यातलं पैसे कुठं घेतोस एवढं. अगं तुला मगाशी बोललो नाही काय, बाब्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून त्याला पैशाची गरज आहे. घेतले फक्त 50,000 रुपये. अरे 50,000. तू तर 25,000 पाहिजेत म्हणला होतास ना. अगं आई अडी अडचणीला पैशाचं काम पडलं, जास्तीचे पैसे लागले, मग कुठून आणायचे पैसे. असू दे माझ्याजवळ, तू नको टेन्शन घेऊ. अरे पण मला यांनी नाही तर निशाने विचारलं तर काय सांगू मी. त्यांना सांग की एका मित्राच्या मदतीला दुसरा मित्र गेलाय. आता तुला पैसे महत्वाचे आहे का बाब्याचा जीव आहे. हा नको टेन्शन घेऊ. तू येतो मी. बाब्या येतो रा. काय असे कुत्रा मागे लागल्यासारखे काय धावत आलात. अहो तुम्ही कामच एवढी दिली ती की एक संपत नाही तर दुसरं मोहर उभं राहते. श्वास घेणं कठीण झालंय, नाक्यावर उभं राहून पान खाणं तर लांबच झाली. फालतू बडबड. सांगितलेल्या कामाचं काय झालं. हा त्या कामासाठीच गेलो होतो तलाट्यापाशी. ते जर डोसक्यावर पडले हो. प्रेमाने सांगितलं कर बाबा माझं काम कर बाबा, दे काही सांगितले रेकॉर्ड काढून दे. अहो देतच नाही हो. नुसतं काळ्या मांजरामध्ये असं म्हणजे सारखं आडवं जाते. हा लेट डोसक्यावर पडले आणि माझ्या डोसक्यात जाते ती. तुम्ही म्हणत असेल तर त्याला मी मला ना लहानपणी डॅडने एक गोष्ट शिकवली. एखादी गोष्ट मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यायची. आणि तुम्हाला सांगतो मला आवडायला लागलं होते हिसकावून घेणं एखाद्याकडनं. त्यात पण एक जिंकण्याचा फील येतो. हिसकावून घेणं ते कळलं, पण नेमकं काय.
आत्याबाई चटका बसला बाई. काय झालं? अहो आत्याबाई तुम्ही बी ना बघू थांबा बघू इथे आणा टाकायचे. अहो थांबा आत्याबाई तुम्ही घाबरल्यावाने दिसायले. नाही काही नाही झालंय. अहो पण तुम्ही नेहमी सारख्या बी दिसत नाही. काहीतरी गडबड आहे वाटतं. बरं नाही वाटत आहे का? बघू गरम आहे वय अंग. ठीक आहे. अंग तर थंड लागतंय. माझं गरम आहे वय. बघावं जरा शिल्पताई. काय बी बोलू नकोस. गॅस जवळ उभी आहे म्हणून गरम झालं असेल. होय काय? पण मग ह्यांचं कसं काय थंड? काहीतरी बिनसले वाटतं. शिल्पताई मला काय वाटतं? तुला काय वाटतं ते आपण नंतर बघू. शिल्पा तिला कोकम सरबत बनव. होय आणते ना. बघू पित्ताचा त्रास झालेला दिसतोय तुला. अहो माझं एक काम आहे. इथे या. अगं कामाचं वय ती हाय मी हाय आम्ही तिघी जणी करतो सगळं काम. पण तुला आराम करायचा आहे एवढं मला माहिती आहे. हा शिल्पा झालं का सरबत? हे माझं काम. कोकम सरबत पी चल. हे सरबत घे आधी. कोकम माहिती बरं वाटेल तुला. घे पी समज पी. अगं बर राहू दे नको ना. राहू दे आराम. पण शिल्पा जाईल घेऊन. ऐकत रे मी आता मी सांगितलेलं ऐकणार नाहीस का? जा शिल्पा जाईला जिन्यापर्यंत सोडून ये. जा आराम कर. अरे सूर्या. अरे शब्बीर चाचा. तुझ्याकडे जरा बोलायचं होतं. हा बोला की. हे दादासाहेब बापूंकडे भूमिपूजनाला जायचं म्हणताय. त्यावर तुझं काय म्हणणं आहे? शब्बीर चाचा दादासाहेबांना माझ्या इतकंच तुम्ही पण ओळखता. त्यांनी एकदा जायचं ठरवलंय म्हटल्यावर मला काय वाटतं किंवा तुम्हाला काय वाटतं याची काय फरक नाही पडणार. ते बी ध्यानात आलं होतंच माझ्या. तरी म्हटलं तुला एकदा विचारावं. आता दादासाहेब जाणारच असतील तर त्यांच्या संग फक्त तू म्यांचा जाऊन काय उपयोगाचं नाही. बंदोबस्तासाठी काही माणसांचा पहारा घ्यावा असं म्हणत होतो. नाही शब्बीर चाचा आपण असं केलं तर झुंजारराव कुटुंब कोणाला तरी घाबरतंय असं वाटेल. लोकांना काय वाटतं या परिस आपल्या माणसांची काळजी कशी घेता येईल याचा विचार करायला हवा ना. हे बरोबर आहे तुमचं. आपल्यासाठी फक्त आपलं कुटुंबच महत्वाचं आहे. आपण असं केलं तर समद्यांनी जाण्याऐवजी मोजकीच लोक गेले तर. कारण सार्वजनिक ठिकाणी समद्यांनी जाणं बी धोकादायक आहे. मागं जे काही झालं ते बघता तो हर्षवर्धन परत काय करेल याचा काही नेम नाही. सार्वजनिक ठिकाणी तो काही करेल असं मला वाटत नाही. आणि सध्या आपण सावध होत हे त्यालाही माहिती आहे. मी तशी जाणीव करून दिलीच आहे त्याला. तू काय म्हणतोय ते पटतंय मला. तरी बी सगळ्यांनी जाण्याऐवजी मोजकीच लोक गेले तर बरं होईल असं मला वाटतं. दादासाहेबांशी बोलून घ्या ना जरा एकदा. दादासाहेबांना आपण जाण्यापासून अडवू शकत नसलो तरी त्यांच्याशी बोलू नक्कीच शकतो. सध्या तरी दादासाहेबांबद्दल आपण एवढंच करू शकतो. आज एवढ्या लवकर कस काय आली वर तू? तब्येत ठीक नव्हती आराम करायला आली होती. अरे काय झालं गड्या? सकाळी तर बरी होती ना तब्येत. अचानक बरं न वाटा काय झालं? पाणी घे बरं जरा. काय चाललंय तुझं? मी तुला पाणी घे. तुमच्या खणात बॅग आहे. काय कुठं हित मग कुठे बॅग? बॅग कुठे कुठे? नाही कुठे बॅग? काय बोलती?
ही बॅग आणि यातलं पैसं यानं माझी तब्येत बिघडली आहे. कुठून आलं हे पैसं? ही बॅग इथं होती. आणि कुठून आलाय पैसा? आहे कुठला? कुणाचा आहे पैसा? तेच मी तुम्हाला विचारते ना. मग माझा या पैशाचा काय संबंध आहे? तुमच्या खणामध्ये होती ही बॅग. काय वय दादासाहेबांनी एक डाव तुम्हाला माफी केलंय. पुण्यांदा जर तुम्ही असं काय केलं तर घराबाहेर काढाय कमी करायची नाहीत ते. श्यामल या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे मला. हे बघ, अदुगर मी कसा होतो हे तुला बी ठाव आहे, मला बी ठाव. पण आता मी कसा झालोय, माझ्यात काय बदल झालाय माझं मला ठाव आहे ना. हा, कुणाची बी शपथ घ्या तयार आहे मी. या पैशाचा ना आपला काय बी संबंध नाही. तुम्ही जे काय बोलताय ते खरं असेल ना तर देवच पावला म्हणायचा. हा व मग हे पैसे कुणी आणलं इथं आणि कुणी ठेवलं तुमच्या खणामध्ये? बॅग माझ्या खणात आली, मलाच ठाव नाही तिच्यात एवढा पैसा. एक मिनिट, आपल्या रागाचा काहीतरी घोटाळा असू शकतो बघ. नाही, त्याला विचारलं मी. झालं विचारू. तुमच्यावानी तो बी नाही म्हणाला. हा, निशाला विचारायचं राहिलंय बघा. हा, असू शकते बरोबर आहे. निशाचा असू शकतो, कामाचा असेल तिच्या. आपण तिला तू बाहेर कोणाला बोलली नाही ह्याच्याबद्दल? नाही. बरं केलंस तू. आपण काय करू, आपण निशाला विचारू. तू ह्या पैशाची अजिबात चिंता करू नकोस. आपण निशा आली की तिला विचारू व्यवस्थित, मग ती सांगेल आपल्याला. राग्या नाही म्हणला, मला तर ठावच नाही, निशाचं काम आहे. हा, आपण आता पैसे व्यवस्थित ठेवू देऊ, याची काळजी करू नकोस तू. हा, बरोबर. तब्येत बरोबर नाही म्हणती ना? अरे हा ठीक आहे, चल आता परत खेळूया. आता जिंकून दाखवते की नाही बघ. मगाचपासून तू हेच म्हणतेस आणि तू धरते. आता तू खेळ तर चल. काय ग, मगापासून मी बघायला लागलोय. एवढा सोपा खेळ असून इरा जिंकते आणि तुला एवढं पण जमत नाही. सोपा गेम वाटतो का? वाटायचं काय आहेच. ठीक आहे, मग तू खेळ आणि जिंकून दाखव. हा, सूर्य काका तू मला हरवलं. सूर्य काका हरला. माझं लक्ष नव्हतं. परत एकदा. हा चल, परत परत. काय रे, सोपं वाटत ना गेम? मग आता काय झालं? प्रत्येक वेळेला जिंकणं महत्वाचं नसतं. काही वेळेला असं खळखळून हसताही आलं पाहिजे, जशी तू आत्ता हसत होती. आम्ही सगळे गेले काही दिवस तुझं हे हसणं मिस करतो. आणि गीता, तू अशी मनापासून हसलेस ना, हे खूप सुंदर दिसतेस. मला कायम तुला असं हसताना पाहायचं. आता तुम्ही बोलतच बसणार का खेळणार पण आहात माझ्याशी? तू एवढी चॅम्पियन आहेस या गेम मध्ये की आम्हाला भीती वाटते बाबा तुझ्याशी खेळायला. ठीक आहे, मग तुम्ही दोघे आणि मी एकटी. दोघं? चल चल. परत परत परत. चल. हा हा. आता तू. चल चल चल. हा हा. बघा.
छोटे मालक एक विचारायचं होतं. तुम्ही सारखा सारखा हा नकाशा बघतायसा, सारखं सारखं बघून तुम्हाला काय मिळते? या माझ्या प्रोजेक्टची जी इमेज माझ्या डोक्यात आहे ती सारखं सारखं बघून आणखीन पक्की होते. हा, ते मोठे मालक सुद्धा असंच काहीतरी बोलायचं. बघणारच, त्यांचाच मुलगा आहे मी. ते सुद्धा एक कलाकार होते, मी सुद्धा एक कलाकार आहे. कलाकार? कलाकाराची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? नाही, व्याख्या असं नाही सांगता येणार, पण म्हणजे एखाद्या गोष्टीची कल्पना करून ती गोष्ट जो प्रत्यक्षात आणतो तो कलाकार असतो. ही मोठे मालक सुद्धा असंच काहीतरी बोलायचे, पण परिस्थिती तेव्हा सुद्धा अशीच होती आणि आता सुद्धा अशीच. म्हणजे मग पुढच्या गोष्टीनं काय अर्थ आहे तुम्हीच सांगा. आणि समजायला कारणीभूत आहेत दादासाहेब. काही गोष्टी घडत नसतील तर त्या घडवाव्या लागतात. आपण जेवढ्या गोष्टी घडवल्या तेवढ्या त्यांनी बिघडवल्या. काळजी नका करू, या भूमिपूजनानंतर बरंच काही घडणार आहे. जस्ट रिलॅक्स. काय घडणार आहे असं विचारणार होतो, पण तुम्ही जे बोलले ते आठवलं म्हणून विचारत नाही. आता फक्त तुम्ही काय करणार ते उघड्या डोळ्यानं बघत राहील. हुशार आहात तुम्ही. पण अजून बरंच काही शिकायचंय तुम्हाला माझ्याकडून. होय 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 होय. काय झालं? का बोलवलं? तुझ्या आईला तुला काय ते विचारायचंय? श्याम, विचार काय विचारायचं, विचार की. हे समजा काय आहे? अगं बोल की, एवढा पैसा आपल्या खोलीत कुठनं आलं? आधी तर तिला वाटलं की माझेच पैसे आहेत म्हणून. हा, पण मी तिला सांगून टाकलं की बाबा माझा या पैशाची काही संबंध नाही म्हणून. मी सांगितलं बरं तिला तसं. हा, की बाबा हा पैसा कुठून आला, कुणाचा आहे, आपल्या खोलीत कसा आला, आपला काय बी संबंध नाही ह्याच्याशी. हा, म्हणून मी रघुला बी विचारलं. काय बोलला तो बी नाही म्हणला. आता तूच काय ते स्पष्टपणे सांग मला. काय? माझेच पैसे. अगं, हे पैसे माझेच आहेत. तुझं? अगं, एवढं पैसे कशा पाय घरात आणलंस आणि कुठनं आणलं? कुणी दिलं? झालं विचारून. आता मी बोलू? बोल. जोर तू खरं काय ते सांगायचे नाही तोवर माझा जीव भांड्यात पडायचा नाही बघ. हे पैसे माझेच आहेत. बँकांमध्ये आधीसारखे व्यवहार होत नाहीत. काही मर्यादा आलेले आहेत आणि मला हे पैसे काही लोकांना कॅश मध्ये द्यायचे होते म्हणून एवढे काढून ठेवले होते. घरी सांगितलं नाही कारण घरात उगाच चर्चा झाली असेल, मला ती नको होती आणि म्हणून समजांपासून लपवून ठेवलं. झालं समाधान? हा ग हे पुरी, मला असं नव्हतं म्हणायचं ग. अगं, तू एवढं समजा सांगितलंस ना, माझ्या जीवात जीवाला बघ. मला ह्यांचीच भीती वाटत होती. ह्याने पुण्यांदा पहिल्यासारखं व्यवहारात गडबड बिडबड. हे घ्या, हे असं आहे म्हणजे ह्यांचाच विश्वास नाही आमच्यावर. म्हणजे एखाद्याचं कान फाट्या म्हणून नाव पडलं की समजा गाव त्याला कान फाट्या म्हणते. ते घरातले तर असं बोलायले तर बाहेरच्या तोंड कसं जाणार आम्ही जाऊन? हो, तसं नव्हतं म्हणायचं मला. काय म्हणायचं राहिलं? सगळं म्हणून तर झालं ना तुमचं. हा, नाही म्हणजे तुमचा सगळ्या गावावर विश्वास आहे, सगळ्यांचं करता तुम्ही, पण आपल्या अशा बोलण्यानं, अविश्वास दाखविण्यानं नवऱ्याला काय वाटन याचा कधी विचार केलाय का? हो, तुमचं पहिल्यापासून बघतो मी. तू माझा कधी विचार म्हणून करीतच नाही. हो, खरंच माझं चुकलं. विनाकारण मी तुमच्यावर संशय घेतला. हो, मला येडी का तू? मला असं नव्हतं म्हणायचं श्यामल. हे बघ, तुला तिचा मुद्दा पटला ना, इथं विषय भेटला. आणि तसं बी तुझी काय चूक आहे म्हणा ह्याच्यात. मी आधी मातीची एवढी खाल्लेली आहे की असं वाटणं साहजिक आहे. अगं, ते गणू पण माझ्यावर संशय घ्याय कमी करायचं नाही. तू तर बायको आहेस. आणि बायकोचं तर पहिलं काम असतं नवऱ्यावर संशय घेणं. अगं, मी तुला सांगायलाच विसरले बघ. ते रघुने त्यातलं 50,000 रुपये नेलेत. रघुन?
वय त्याचा दोस्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, तर त्या दोस्ताला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं आहे म्हणून पैसे नेले होते त्याने. अगं मी काय म्हणते, हे एवढं पैसे घरात ठेवणं बरोबर नाही. तू ज्यांना वाटायचं ना त्यांना वाटून टाक. होय ना वा? तेच करते. अगं